हां, नमस्कार मॅडम. काय नाव आपलं? माझं नाव वंदना वैभव पोकाटे. बरं बरं. आपण काय मॉलबद्दल या माहिती देऊ शकाल, एकंदरीत त्या आंबा महोत्सवाबद्दल? आपल्याकडे शेतकऱ्यांचा आंबा आहे. बरं. सेंद्रियामध्ये आहे. बरं. देवगड आहे, रत्नागिरी आहे. बरं. त्यानंतर केशर येतो. बरं. त्यानंतर आपल्या कडधान्यांचं पण आहे आपल्याकडे. बरं. म्हणजे सगळ्या प्रकारचं ऑलराऊंडमध्ये जेवढं बिना केमिकलचं जर आवडा असेल कडधान्य. बरं. त्यानंतर आपली घाण्यावरची तेलं. बरं. जुन्या काळातलं जेवढं आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी जेवढं चांगलं आहे तेवढे प्रॉडक्ट आपल्या तिथे मिळतात. बरं बरं. आणि त्यांच्या दराबाबत कसं काय सांगू शकाल? दर शेतकरी किंवा आता आपल्याकडे कसं आहे रॅक सिस्टीम आहे. बरं. एखादा गट असेल तर त्यांचे दर ते जसे सांगतील त्याप्रमाणे दर राहतात. बरं. म्हणजे ग्राहकांना खरेदी करताना या ठिकाणाला म्हणजे सोयीचं पडेल अशा स्वरूपाचं आपलं दर पण असतात म्हणायचं का? बरं. म्हणजे शेतकरी ते थेट ग्राहक अशीच आपली एकंदरीत संपूर्ण रचना आहे म्हणायची. बरं, यामध्ये कोणकोणत्या प्रकारचं प्रोडक्शन्स वगैरे आहेत आपली? त्यामध्ये आपल्याकडे गुळापासून तांदळापर्यंत सगळे प्रॉडक्ट आहेत. हां, तांदूळ कोणत्या प्रकारचा आहे म्हणायचं? आपल्याकडे इंद्रायणी येतो, प्रामुख्याने इंद्रायणी. इंद्रायणी आणि कुठला म्हणजे बासमती वगैरे? काळा तांदूळ म्हणून एक आहे आपल्याकडे. हां हां. बरं. षष्टी शाळी येतो, बरं. तांबडा कर्जत येतो. बरं. असे 9 ते 10 प्रकारचे तांदूळ येतात आपल्याकडे. भरपूर येतात तुम्हाला. बरं. मध, काकवी वगैरे असं काय? हो, मध, काकवी, गुळाच्या ह्याच्यात जेवढे प्रकार येतात सेंद्रियमध्ये बरं, तेवढे सगळे प्रकार आपल्या इथं प्रोव्हाइड केले जातात. हां हां. आणि बाकीच काय म्हणजे शेतीविषयक अवजारांचं वगैरे असं काय? शेतीविषयक आपल्याकडे येतं बिना ह्याचं सेंद्रियमध्ये जे आपण म्हणतो जैविकमध्ये ते औषधं आपल्याकडे आहेत. म्हणजे एखादा माल कसा आपण ज्यावेळेस निर्यात करतो त्यावेळेस तो रिजेक्ट केला जातो. म्हणजे आपल्याकडे जे औषधं आहेत त्या औषधांच्या फवारणीच्या ह्याच्यातलं जर माल निर्यात करायचा असेल तर तुमचा प्रॉपर एक्सपोर्ट केला जाईल तशा पद्धतीचे औषध आहेत आपल्याकडे.
बरं, इथं मला हे पण ठेवलेलं दिसतं शेतीच्या उपयोगी अशा काही इतर वस्तू उपवस्तू ते पण तिथे विक्री केली जाते. शेतकऱ्यांना जेवढे अवजार असतात नांगरण्यासाठी खुरप्यापासून ट्रॅक्टरपर्यंत बरं त्यांचे जेवढ्या पद्धतीची मागणी असेल त्या पद्धतीने आपल्याकडे पुरवठा केला जातो. आपल्याला इथं किती वर्षापासून आपलं हे मॉल चालू आहे म्हणायचं? हे आपल्याला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. प्रतिसाद लोकांचा प्रचंड आहे ना? प्रतिसाद एक नंबर चालेल. बरं. आणि आता ही म्हणजे हा जो आंब्याचा जो महोत्सव ह्या वेळेला आपण भरवला आहे यामध्ये फक्त हापूस आंबा आहे का आपल्याकडे 5 प्रकारचा आंबा येतो. बरं. त्यामध्ये देवगड येतो, केशर येतो, रत्नागिरी येतो, त्यानंतर पायरी येतो. बरं. आणि आपला गावठी असतो नीलम तो येतो. त्यानंतर दशेरी म्हणून एक आहे. बरं. तो एक आंबा येतो. असे 5 ते 6 प्रकार आहेत आपल्याकडे. बरं. ठीक आहे. आणि काय दुसरं सांगू शकता माहिती आहे याच्याबाबतची? केळी पण ठेवलेले आहे. पण आपल्याकडे चांगल्या प्रकारे असतं. सोयाबीनचे बियाणे वगैरे. बरं. बियाणं पण विक्रीला ठेवल्यात? हो, बियाण्याचं पण आहे आपल्याकडे. म्हणजे भुईमुगाचं कुठल्या प्रकारचं बियाणं आहे आपल्याकडे? भुईमुगाचं आपल्याकडे फुले प्रगती फक्त असतात. ते फक्त डायरेक्ट शेतकऱ्याकडून ग्राहकाला. असं आहे का? मग धनलक्ष्मीचं वगैरे बियाणं कोण आणत नाही काय? ते कसं मिळेल त्या ह्याच्यावर मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा असतो. बरं. मग केळी पण तुम्ही इथं विक्रीला ठेवलेले आहेत का? हो. आणि दुसरं काय बरं? नारळ बी दिसतात या ठिकाणाला. ही आता ही जी डाळिंब दिसतात ही कुणी म्हणजे शेतकऱ्यांनीच म्हणजे ही कुठून आटपाडीकडं आली म्हणायचं? कारण शेतकरी त्यांच्या माझा जिल्ह्यावर तुमचा संपर्क आहे या मॉलचा शेती विभागाशी सगळ्या? आपल्या जेवढ्यात आता लांबचे ते सातारा पुण्याकडचे तिकडचा एखादा शेतकरी असतो बाबा त्याने एखादं आलं वगैरे करणारे लोक असतात साताराकडचे ते आणून त्यांच्या ह्याच्यानुसार इथं ठेवून जातात. रेट कसं ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही विक्री करून देतो. ठीक आहे मॅडम, आपण दिलेल्या या माहितीबद्दल आपणास धन्यवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव विद्या शशिकांत शिंदे, मालेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. बरं. हिचं आपण या मॉलमध्ये काय म्हणजे घेऊन आलात काय कसलं म्हणजे? मॉलमध्ये या आज आम्हाला वैभव कोकाटे सरांनी आम्हाला कॉल केला की असा आंबा महोत्सव आणि तृणधान्य महोत्सव आहे आणि या म्हणून. मग आता हे 2 वर्ष झालं माझं तृणधान्याचं प्रोजेक्ट चालू आहे. यामध्ये मी मिलेट्समध्ये लाडू बनवते. एकदम पौष्टिक लाडू आहेत तृणधान्याचे. राजगिरा, नाचणी, बाजरी, राळा आणि ज्वारी हे सगळे ह्या तृणधान्य आहेत. त्यानंतर ड्रायफ्रूट सगळे आहेत आणि मसाले सगळे आहेत. ड्रायफ्रूट पण आहेत काय? डिंक, सेंद्रिय गूळ, तूप, सात्विक तूप घरचं, हे सगळं यात आहे. अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू आहे. अगदी 1 वर्षाच्या मुलापासून ते 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत हे खूप हेल्दी आहे. आणि एक जरी लाडू खाल्ला तरी सकाळी एक लाडू खाल्ल्यानंतर 2-4 तास भूक लागत नाही आणि टवटवीतपणा राहतो माणसाजवळ, फ्रेशनेसपणा राहतो. मॅडम मला काय म्हणायचं, ही तुम्ही स्वतः बनवता? हो, माझं स्वतःचं प्रोडक्ट. म्हणजे प्रोडक्ट घरी आपल्या प्रोडक्शन आहे सगळं? साह्याला तुम्हाला कोण म्हणजे घेतलं वगैरे? एखादी मैत्रीण येते आणि घरचे लोक पण मदत करतात. बरं. बराच मोठा व्याप आहे. बरं. हिचंही कडधान्य ठेवलेलं दिसते, ही चवाळी, परत हे मका, हे म्हणजे काय प्रपोज हे? हे आता खरीप हंगामासाठी बियाण्यांना लागेल ना लोकांना. बरं. त्यासाठी ठेवलेलं म्हणजे बियाणं म्हणून ठेवलं. चवळी देशी बियाणे छान दिसतंय बरं का बियाणे ते. म्हणजे काळ्या तोंडाची आपल्याकडे खूप प्रचलित आहे, बियाण्याला खूप मागणी आहे. बरं. आता हे प्रोडक्ट जे आहे हे एनर्जी ड्रिंक आहे. म्हणजे पहिलं आपण पावसाळ्यात आंबील करून प्यायची की नाही, कोळीताचं, हुलग्याचं, आणि तशा पद्धतीने हे संपूर्ण तृणधान्याचं हे आहे. म्हणजे हे सगळे जे तृणधान्य हे भाजून व्यवस्थित त्यात प्रीमिक्समध्ये बनवलं आहे. यात काही सुद्धा घालायचं नाही. फक्त कोथिंबीर आणि तुमच्या चवीनं सैंधव मीठ घालून हे उकळी आणलं की एनर्जी ड्रिंक प्यायला जातं. बरं. ही मिलेट्सचं जे प्रोडक्ट आहे ही बनवण्याची आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली म्हणायचं? प्रेरणा म्हणजे माझा मुलगा आजारी होता आणि त्याला डॉक्टरनी सांगितलेलं की त्या मुलाला ॲडमिट करा तुम्ही. माझी परिस्थिती पण नव्हती आणि माझ्याकडे वेळ पण नव्हता. मग मी त्याला घरी घेऊन आले आणि हे घरचं सगळं मिलेट्स त्याला दिलं खायला. आणि 4थ्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तर डॉक्टरनी स्वतः उदगावकर डॉक्टर म्हटले की तुम्ही या बाळाला काय खायला घातलं. तेव्हापासून हे माझं मिलेट्सचं डोक्यात आहे ते चालू झालं. पण यंदा मोदीजींनी याला जास्त हे दिल्यामुळं
आम्ही जास्त प्रकाश शोधत आलो आणि ह्याच्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलं. आता हे जे आहे तिखटमध्ये आहे, हे सोया स्टिक कसं असतं, हे नाचणी स्टिक आहे. आणि हे तृणधान्यापासून बनवलेले हेल्दी रोगप्रतिकारक पावडर आहे. ही 1 चमचा रोज सकाळी घ्यायची. दुधातून किंवा पाण्यातून किंवा कोरडी जरी घेतली तरी खूप. ह्यात काळे तीळ आहेत, त्यामध्ये काळे तीळ सुद्धा आहेत जे कॅल्शियम भरपूर आहेत. आणि सगळे ड्रायफ्रूट आहेत, सगळे मसाले, तुपापासून सगळे. आणि हे खूप सुंदर आणि खूप रिच असं हे प्रोडक्ट आहे. आणि ह्यापासून बरेच लोकांना तब्येतीचे फायदे घेतात. बघा, सुरुवातीला आपल्या भारत देशात कसं होतं की म्हणजे बाजरी, नाचणी, ज्वारी ही पिकं जास्त पिकत होती. इंग्रजांनी म्हणजे भारतीयांचा शोध लावला की भारतीय एवढी तब्येतीनं कसे काय चांगले आहेत म्हणून. तेव्हा त्यांना कळलं की हे सगळं पदार्थ देशी गाईचं दूध किंवा तूप आणि मिलेट्स जे भारतात स्वतः पिकं बिना रासायनिक ह्याचं पिकत होतं संपूर्ण निसर्गाच्या कृपेनं. त्यामुळे ती तब्येत चांगली राहत होती. मग ह्याचा शोध लागल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, पाश्चिमात्य लोकांनी काय केलं की भारतामध्ये गहू आणि तांदूळचा प्रचार जास्त केला. त्याच्यामुळे लोकांच्यात काय झालं की डायबिटीस किंवा बाकीचे बरेच आजार पसरत गेले. आणि हे आपलं जे मूळ जे खाणं होतं ते पाठीमागं पडत गेलं. आणि हे पाठीमागं पडल्यामुळं आता भारतात आजारी लोकांची संख्या जास्त आहे. आणि हे जसं आमच्या खाण्यात जसं हे आलंय तसं आम्ही एकदम म्हणजे आमच्या घरी कुणी आजारीच पडत नाही. मी तर स्वतः नाही, मी रोज म्हणजे इम्युनिटी पॉवर ह्याच्यामुळं वाढली. इम्युनिटी पॉवर भरपूर आहे, प्रतिकार शक्ती भरपूर आहे. हे ज्ञान सगळं मॅडम तुम्ही कुठून मिळवलं म्हणायचं? हे सगळं ज्ञान असतं म्हणजे मला वाचनाची खूप आवड आहे. त्याच्यानंतर कृषी खात्यातर्फे मला भरपूर वेळेला याच्याबद्दल मला सन्मान माझा झालाय, सत्कार झालाय. आणि कर्नाटकमध्ये परवा एक माझी ऑर्डर गेली लाडूची. आता पुण्याला एक ऑर्डर जाते. आणि ह्या पदार्थांना भरपूर अशी मागणी आहे. आता बाळंतीण महिलांसाठी आता पोरींना काय होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर 1 महिन्याभराने लगेच त्यांचं दुधाचं प्रमाण कमी येते. त्यामुळे बाळ कुपोषित व्हायला लागते. मग हे कुपोषित बाळांचं प्रमाण टाळण्यासाठी पण हे लाडूचा मी प्रचार करते. आणि बाळंतीण बायकांनाही म्हणजे कमी किमतीत मी अवेलेबल करून देते त्यांना. आणि मग त्यांच्या बाळ पण हेल्दी होतं आणि बाळाची आई पण हेल्दी होते. बघा, पूर्वीच्या काळी एक म्हण होती, माझी या दारात चिमण्या आल्या, आगळे वेगळे सांगून गेल्या. मग आता तशी काही चिमणी येते का कुठं दारात? हे आपण त्यांचं खाद्यच आपण ठेवलं नाही तर ते चिमण्या येतील का आपल्याकडे? नाहीत आल्या. मग हे आता आम्हाला जास्त पैसे देऊन विकत घ्यावं लागतं. आणि हे मी सेंद्रियमध्ये विकत घेते. सेंद्रिय इथूनच घेते, सेंद्रिय मॉलमधूनच घेते. आणि सगळे हे प्रोडक्ट बनवते. मला खूप आनंद वाटतो समाजाची किंवा माझ्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांची सेवा करायला. आणि माझ्या निसर्गाशी, माझ्या माणसांशी खूप छान नातं आहे. त्यासाठी एक 4 ओळी सांगते. असा कोणता वेटोळा, असा कोणता वेटोळा घट्ट बांधून या गेला, तुझ्या माझ्या नात्याला शालू पांघरून गेला. काही नको देई देई मध्ये शब्दात त्याला पारा, गीत गांधाराचा वारा. माझी शेतीवाडी झाडी, माझी शेतीवाडी झाडी, लक्ष पाखरांचा लळा, जीवा भावाच्या नात्याचा माझा खरा गोतावळा, माझा खरा गोतावळा. ठीक आहे, धन्यवाद मॅडम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.
Thank you.